हॅलो हाय नमस्कार. आज परत एक नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. कांद्याचा पराठा, ओनियन पराठा आहे. खूप छान आहे, एकदम टेस्टी आणि इतका सोप्पा आहे ना करायला. आणि नेहमीप्रमाणे आपली रेसिपी कमीत कमी साहित्यातली झटपट होणारी अशी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि हे कांद्याचा पराठा आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिनसाठी असेल किंवा रात्री जेवायला पोटभरीच असं काहीतरी खायचे पण जेवण नको आहे, तर अशा पद्धतीने कांद्याचा पराठा करून बघा. खूप सुंदर लागतो आणि झटपट होणारा असल्यामुळे टेस्टीसुद्धा असतो. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आता एका भांड्यामध्ये ना पहिल्यांदा बारीक, जितका बारीक कांदा चिरता येतील, चॉपर असेल तर बेस्ट चॉपरने हे करा किंवा कापून तुम्हाला एकदम बारीक करता येईल. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा पराठा असल्यामुळे कांद्याची क्वांटिटी पण तशी असणार, त्याच्यामुळे इथे 2 कांदे घेतलेले आहेत. जितके बारीक कापता येतील तेवढे बारीक कापा. फक्त मिक्सरला अशी त्याची पेस्ट वगैरे सारखं असं मिक्सरला फिरवून वगैरे असं काही घेऊ नका. आपल्याला कापूनच कांदा घ्यायचा आहे, कारण का त्याचा जे असे कापल्यानंतरचा तो क्रंचीनेस पाहिजे ना, तो आपल्याला त्याच्यात पाहिजे. आणि भरपूर सारी आहे ना कोथिंबीर टाका. कोथिंबीर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता, पण जेवढी जास्त असेल ना तेवढी अजून छान लागेल. त्याच्यामध्ये 1 टीस्पून धणा पावडर टाकली आहे, 1 टीस्पून जिरा पावडर टाकलेली आहे, 2 टीस्पून लाल तिखट टाकलेलं आहे, 1/4 टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे, 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी मिरची, आलं आणि लसूण असं ना जाडसर असं बारीक केलं. ठेचून टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा जाडसर असं बारीक करून टाकलं तरी चालेल. 5-6 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि 2 मिरच्या असं पण त्याच्यात टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ना हाताने अगदी चमच्याने वगैरे असं नुसतं मिक्स करायचं नाही आहे. हाताने अगदी चांगलं कुस्करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्यातलं जर जेवढं काही पाणी आपल्याला निघतं आहे तसं निघालं तरी चालेल, कारण का पुढे आपल्याला त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. त्याच्यामुळे 5 मिनटं तरी आहे ना जरा आहे ना हे असं असं कुस्करून काढायचं. सगळा मसाला पूर्ण कांद्यामध्ये असं असं चोळून काढायचा, की जेणेकरून कांद्यातलं पाणी बाहेर पडायला मदत होते. मीठ टाकल्यानंतर एक 5 मिनटांनी असंही कांद्यामध्ये पाणी सुटायला सुरुवात होते, पण मग ती नंतर होण्यापेक्षा आपण सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. त्याच्यावरनं आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवता येतं, म्हणून असं आपण व्यवस्थित असं 5 मिनटं कुस्करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ टाकताना सुद्धा अगदी लगेच टाकायचं नाही. पहिल्यांदा आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आधी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, त्याच्यावरती अंदाज घ्यायचा आणि मग आपल्याला वाटलंच तर मग आपण अजून त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. कारण का आपल्याला पराठा करायचा आहे. पराठा करायचा म्हणजे तो आपल्याला व्यवस्थित लाटता वगैरे आला पाहिजे, त्याच्यानुसार आपल्याला पीठ ठरवायचं आहे. म्हणून आधी 1 कप पीठ घेतलं मी. 1 कप पीठ असं पूर्णपणे चोळून घेतलं, तर मला सगळं अजून नरम नरम वाटत होतं, म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा कप पीठ अजून वाढवलेलं आहे. आता अर्धा कप पीठ वाढवल्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करायचं. आणि जेव्हा आपल्याला तो गोळा तयार करायचा आहे, तो गोळा तयार करताना जर पाण्याचं प्रमाण लागत असेल तरच आपण पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मला इथे थोडंसं पाणी लागलं होतं, त्याच्यामुळे मी इथे पाणी टाकलेलं आहे. ते सुद्धा टाकताना मी स्टेप बाय स्टेप टाकलेलं आहे, एकदम पटकन ओतलेलं नाही आहे. की थोडंसं पाणी टाकून बघितलं, वाटलंच तर आपण अजून पाणी टाकायचं. पूर्ण मला ह्याच्यासाठी फक्त अगदी पाव कप पाणी लागलं असेल, जास्त पण नाही लागले, अगदी पाव कप पाणी लागलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी टाकताना पण विचार करायचा की खरंच पाणी एवढं लागणार, तर पीठ पातळ झालं ना तर मग परत आपल्याला गव्हाचं पीठ वाढवायला लागेल आणि मग बाकी मसाला आणि गव्हाचं पीठ जरा जास्त, मग ना आपला पराठ्याचा बॅलन्स निघून जातो, टेस्टमध्ये फरक पडतो. म्हणून एकदम नुसतं असं पीठ लागलं नाही पाहिजे असं, म्हणून व्यवस्थित पाणी टाकताना अगदी हळूवारपणे टाकून बघायचं आहे. आता मला पाव कप पाणी भरपूर झालेलं आहे, त्याच्यातच मी हा आता गोळा आहे तो पराठ्याचा आपण बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपला पराठ्याचा गोळा तयार झालेला आहे, की त्याच्यामधला मसाला आपल्याला असं जाणवला पाहिजे, नुसतं असं पीठ नाही पाहिजे. आता इथे मी पराठा लाटण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घेतलेलं आहे लावण्यासाठी. आणि आपण आता थोडा जरा मोठाच असं, आपण अगदी चपाती एवढा घ्यायचा नाही आहे, त्याच्याहून जरासं असं मोठा आपण गोळा घ्यायचा आहे, त्याला एक्स्ट्रा असं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लाटायला मदत होऊन जाते. आणि आपण आधी तो पराठा लाटून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटते ही मला कमेंट्स करून नक्की सांगा.
आता एकदम सगळीकडनं ना व्यवस्थित असं आहे ना लाटून घ्यायचं आहे. आता कसं होतं, आपण कांदा बारीक बारीक टाकलेला असतो, तो त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण जेव्हा लाटतो तेव्हा असं सगळीकडनं कडा वगैरे अशी त्याची ना वेडी वाकडी येते, फाटल्यासारखं असं वाटतं. मग ते दिसायलाही असं एवढं काही छान वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर असंच करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडनं गोल असं लाटू शकतात. तरीसुद्धा कितीही झालं तरी एक थोडंसं आपल्याला प्रेझेंटेशनवर पण जर भर द्यायचा असेल आणि कोण पाहुणे आले असेल त्यांच्यासमोर असे छानपैकी आपल्याला असे पराठे करायचे असतील तर थोडं प्रेझेंटेशनच्या ह्याने आपण विचार केला तर अशा पद्धतीने मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि ते असं व्यवस्थित असं कट करून आपण एकदम सेम सगळीकडनं छान असं आपण हा पराठ्याचा कटिंग करून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, फक्त एक दिसायला चांगलं असेल, आपल्याला जरा पाहुण्यांसमोर आपल्याला आपलंच इम्प्रेशन पाडायचं असेल तर अशा पद्धतीने मस्तपैकी असा हा पराठा कट करून घ्यायचा आणि छानपैकी आपण तो आता शेकवून घेऊया. अशा पद्धतीने आपण बाकीचे पराठेसुद्धा करून घेऊया. आता इथे तवा गरम करायला ठेवला होता. तव्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं, जास्त आपल्याला तेल लावायचं नाही आहे, थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हा पराठा शेकवून घ्यायचा आहे. आता पराठा ठेवल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेलाचं प्रमाणाने आपण अगदी जर असं लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनी मस्तपैकी असा आपण हा पराठा शेकवून घेऊया. खूप दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर इतका टेस्टी आहे ना, त्याच्यामुळे नक्की ह्या मेजरमेंटमध्ये अशा पद्धतीने ट्राय करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण बाकीचे कांद्याचे पराठेसुद्धा करून घ्यायचे आहेत आणि इतके सुंदर आहेत ना, तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता. जर लहान मुलांना द्यायचं असेल तर सॉसबरोबर, दह्याबरोबर चांगला लागतो किंवा आपण हिरवी चटणी करतो, हिरव्या चटणीसोबत सुद्धा छान लागतो. नुसता खायचा म्हटलं तरीसुद्धा हा कांद्याचा पराठा खूप सुंदर लागतो. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने ह्या मेजरमेंटमध्ये ही सगळी रेसिपी तयार करून कशी बनते, तुम्हाला ही टेस्ट आवडते की नाही ती मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.